नमस्कार मंडळी, आज आहे दसऱ्याचा पावन पर्व आणि या दसऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। तर सण म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये काहीतरी गोडधोड असतं आणि गोडधोड बरोबरच पुऱ्यांचा बेत असतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले रव्याच्या आणि गव्हाच्या मिक्स अशा कुरकुरीत आणि फुलकेदार अशा पुऱ्या। या ठिकाणी मी एक मोठी परात घेतली आहे कारण की आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, कणिक मळून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। आता जे आपलं गव्हाचं पीठ आहे ते मी व्यवस्थित असं चाळा मारून घेते। माझ्याकडे ही अशी छोटी चाळणी आहे, तर त्यामधून मी व्यवस्थित चाळा मारून घेते जेणेकरून वरती राहिलेला जो गव्हाचा कोंडा असतो तो यात येणार नाही आणि आपल्या पुऱ्या अजून मऊसूत बनतील। तर या ठिकाणी जवळजवळ मी 5 वाटी असे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी रवा टाकला आहे। आता रवा मी यासाठी घेतला आहे कारण की फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ज्या असतात त्या पटकन मऊ होऊन बसतात, पण रव्यामुळे त्या थोडा वेळ गरम आणि मऊसूद राहतात। आपण जसं चपातीसाठी पीठ मळून घेतो किंवा गव्हाचं कणिक काही लोक म्हणतात, जे आपण व्यवस्थित मळून घेतो, तसंच आपल्याला पुऱ्यांसाठी सुद्धा हे दोन्ही मिश्रण मळून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेलही ॲड केलं आहे कारण की तेल ॲड केल्यामुळे मिश्रण अजून मऊसूद होतं आणि जे गव्हाचं पीठ आहे ते एकदम असं मऊसूद होतं आणि त्याच्या पुऱ्यासुद्धा खूप छान बनतात। आता रव्यामुळे काय होतं, तर रव्यामुळे पुरी थोडी क्रिस्पी आणि खुसखुशीत लागते आणि रव्यामुळे थोडीशी चवसुद्धा वेगळी होते, हलका खमंग आणि भाजल्यासारखा स्वाद येतो। पीठ पूर्ण मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी मी ते बाजूला ठेवून दिले व्यवस्थित झाकण लावून आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की पीठ किती मऊ झालं आहे। तर मी त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत, बारीक बारीक उंडे बनवून घेतले आणि गॅसवर स्टार्टिंगला थोडंसं तेल मी जास्त गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर मग खूप गरम झाल्यानंतर तेल ते मध्यम आचेवर फ्लेम केलं आहे त्याचा। आता अशा बारीक बारीक उंडे केलेल्या पुऱ्या मी बनवून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्यात मी या ठिकाणी। पुऱ्या बनवत असताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पुऱ्यांना जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून आपण जेव्हा त्या तेलात सोडतो तेव्हा ते तेल जास्त ॲब्झॉर्ब करत नाही। मी छोटे छोटे बारीक उंडे करून घेतलेत आणि त्यानंतर एकसाथच 6 ते 7 पुऱ्या लाटून घेतल्यात। त्यानंतर आता या ठिकाणी आपलं तेल गरम झालं आहे की नाही ते बघण्यासाठी मी एक छोटीशी पुरी त्याच्यामध्ये सोडून पाहिली आणि त्याच्यानंतर ती पुरी पाहू शकता तुम्ही किती छानपैकी अशी वर तरंगत आली आहे। याचा अर्थ असा की आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण आपल्या पुऱ्या तळू शकतो व्यवस्थित। तर मी इथे एक पुरी पहिल्यांदा सोडलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ती हलकी हलकी अशी पुरी दाबून घ्यायची आहे जेणेकरून ती पुरी व्यवस्थित अशी फुगून वर येते। खूप त्याला जोरात दाब नाही द्यायचा, तर हलक्या हलक्या अशा त्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या जेणेकरून त्या पुऱ्या अशा फुलून वरती येतात। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती लालसर आणि छान पुऱ्या तयार झालेल्या आहेत। याचसाठी झाल्यात की मी त्याच्यामध्ये थोडासा रवा ॲड केला आहे। दोन्ही बाजूंनी तुम्हाला व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्यात। आपण जेव्हा रवा ॲड करतो तेव्हा तेल कमी शोषतात ते, कारण की रवा असल्यामुळे पुरी जास्त तेलकट होत नाही। रवा जो आहे ते पाणी पटकन शोषत नाही, त्यामुळे मळल्यावर 10-15 मिनटं झाकून ठेवलं तर पुऱ्या अशा नीट फुलतात एकदम। आपण जेव्हा गव्हाचं पीठ वापरतो कारण त्याने पुरी मऊ होते, पण थोडासा रवा टाकला तर मग ती खुसखुशीतसुद्धा होते, त्यामुळे तुम्ही दोन्हींचं प्रमाण व्यवस्थित घ्या। बघा मंडळी, मग ही आहे आपली गरमागरम पुरी, सोनसळी रंग, खमंग वास आणि भूक तर डबल झाली असेलच ना। ही पुरी म्हणजे एक आनंदच आहे जो सणावाराला अनुभवायला मिळतो, ते पण गोडधोड श्रीखंडासोबत आणि आंब्याचा सीझन असेल तर आमरस सोबत। जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ताटातली पहिली पुरी माझ्या नावाने खा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू, तोपर्यंत खुश राहा, स्वयंपाकघरात धमाल करा आणि गरमागरम पुऱ्या तळा। भेटूया पुढच्या चविष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।